हाय अलफी, जयराणी क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सुंदर अशी प्राजक्ताच्या फुलांची एक बांगडी करणार आहोत. ती कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवते. त्याचं ट्युटोरियल आहे आज. तर सामान काय काय लागतं बघा. हे असे गेहू मणी आहेत, याचे मी रेडी करून ठेवले काही फुलं. हे असे जरा मोठे मणी आहेत, छोटे मणी आहेत आणि असे गेहू मणी आहेत. ही आपली 0.3 नंबरची वायर आहे. तर आपण आधी सुरुवात करूया कशी करायची बघा. जसं आपण पहिल्या ट्युटोरियलला देखील मी तुम्हाला फुलं बनवून दाखवले तशीच सेम आपण फुलं बनवून घ्यायचे. आधी वायर कट करून घेऊया. जेवढी तुम्हाला फुलं बनवायला पाहिजे तेवढी वायर तुम्ही कट करून घ्यायची कटरच्या साह्याने. आणि मग पहा आता ही असं एक मणी टाकून घ्यायचा. मग परत त्याच्यामध्ये छोटा मणी टाकून घ्यायचा. बारीक मणी असे हे असतात, मायक्रोपॉलिसचे मणी वापरायचे जेणेकरून कलर जाणार नाही त्याचा. हे पहा, एका अंगठ्याने हे धरून हे बघा, हे खालून इकडनं घ्यायचं आणि हे ओढून घ्यायचं. जी तार आपण टाकलेली आहे ती आपण ओढून घ्यायची. असं लॉक बनतं. हे पहा, आता सेकंड लॉक करतोय आपण. खूप आता आषाढी एकादशी येते, तर तुम्ही स्वतः ह्या बांगड्या बनवून सेलिंगही करू शकता किंवा तुमच्या मैत्रिणींना गिफ्ट करू शकता किंवा मला ऑर्डर देऊ शकता. मी याच्या सगळ्याच्या ऑर्डर घेते आणि याचे क्लासेसही घेते. नथीचा क्लास आहे माझा, त्याच्यामध्ये बांगडी वगैरे सगळं दाखवलं जातं. ऑनलाईन देखील आहे आणि ऑफलाईन देखील आहे. खोपोलीला मी राहते, खोपोलीला माझं शॉप आहे. जयराणी क्रिएशन मॅट रांगोळी आहेच माझं, पण त्याच्याबरोबर ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस सुद्धा मी घेते. गेले 7-8 वर्ष मी हे सगळं काम करते. ह्याचं ज्वेलरीचं एक्झिबिशन्स मध्ये वगैरे स्टॉल पण लावते. त्याच्यामुळे मग मार्केटिंगचं बरंच नॉलेज वगैरे आहे. जर तुम्ही क्लास वगैरे केला तर त्याचं सुद्धा नॉलेज मी देते. हे पहा, तुमच्याशी बोलता बोलता मी हे सुंदर फूल तयार करते. ह्याचं ट्युटोरियल मी आधीही दाखवलं होतं तुम्हाला, पण तसंच मी आता अजून एकदा दाखवते. हे पहा, ह्याचं सुंदर असं तयार होतं. खूप छान दिसतंय. याचं सामानही माझ्याकडे आहे, सेलिंग करते मी याचं सामान. नथीचे सगळे कुंदन, त्याच्यानंतर हे बीट्स, सगळ्या प्रकारचे मणी, मोती. हे पहा, याचा जर क्लास करायचा असेल तर 4,000 रुपये फी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बरंच काही शिकवलं जातं. पूर्ण माझं पॅम्पलेट मी तुम्हाला सेंड करते. जे काही क्लासमध्ये सेक्शन आहे ते सगळं मी तुम्हाला सेंड करते. आणि 3 दिवसाचा ऑफलाईन क्लास आहे आणि जर तुम्ही ऑनलाईन क्लास केला तर तो 12 दिवसाचा आहे. कारण ऑनलाईन जरा वेळ लागतो तुम्हाला सगळं दाखवायला व्यवस्थित, त्याच्यामुळे मग जरा 12 दिवस घेतलेत त्याच्यासाठी. हे पहा, असे 9 मणी टोटल टाकायचे. हे घेऊ मणी आहेत, 1 2 3 4 5 झाले. 6वा मणी हा. आता ह्याच्यामध्ये साईज येतात मण्यांमध्ये पण 0 0.2 म्हणजे सॉरी 000 अशा. हे पहा, मणीचं होल खूपच छोटं असतं त्याच्यामुळे जरा वेळ लागतो टाकायला. मणी हे बघा, ह्याच्यामध्ये हे असं टाकून घ्यायचं, खालच्या साईडने हे असं ओढून घ्यायचं. हे असं छान दिसतंय एकदम. प्रत्येक वेळेला तुम्हाला हे असं जी वायर आहे ती जराशी बोटाने अशी सरळ करायची, जेणेकरून येतात. परत मणी हे असं हातात बोटात पकडून ह्याच्यातून हे टाकून हे असं करायचं. परत सेम हे असं सुंदर खूप छान तयार होतं हे. त्याची बांगडी, साज, त्याच्यानंतर मंगळसूत्र, असे बरेच आयटम्स तुम्ही बनवू शकता. 2 3 4 5 6 7 8 झाले. आता एक 9वं फूल बनवते. हे पहा, आणि हे जेव्हा फुल पॅक करतो त्याच्यानंतर 9 फुलं झालेली आहेत. जेव्हा ही अशी वायर राहते तेव्हा ही ट्विस्ट करून घ्यायचं, जरा त्याला पीळ मारायचा आणि इथे अंगठा धरायचा जेणेकरून हे गोल बनतं.
आणि नंतर हे पॅक करताना हे असे दोन दोन घेऊन असं पीळ मारून घ्यायचं आहे प्रत्येकाला, जेणेकरून फुलाचे जे आपले एक 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 मणी आहेत ते एक जीव म्हणजे एकत्र येतात आणि फूल हे छान दिसतं. वेगवेगळे मणी असे दिसत नाहीत. ह्याच्यासाठी आधी एक प्रोसेस करून घ्यायची मण्याला. आता तुमची जर वायर संपली असेल आणि दुसरी वायर जर तुम्हाला अटॅच करायची असेल, हे पहा हे असं दिसतंय. जर दुसरी वायर तुम्हाला अटॅच करायची असेल तर तुम्ही परत एकदा वायर कट करून घ्यायची एक्स्ट्राची. आपल्याला बांगडीला बांधायची आहे तर थोडी जास्तच वायर घ्यायची आणि याच्यात अजून आपल्याला क्रिस्टल वगैरे पण ऍड करायचं. हे पहा हे अशी घ्यायची आणि परत एकदा ही अशी जस्ट रॅप करायची मण्याला, समोरच्या साईडनी त्याचं हे टोक धरायचं जेणेकरून ती फिट बसली जाते. हे पहा आणि मग आता इथे आपलं संपलेलं आहे, इथे परत एकदा मी बांधून घेते आणि आता आपण याच्यात क्रिस्टल ऍड करूया. आता क्रिस्टल कसं ऍड करायचं ते बघा. हे पहा ह्याच्यामध्ये आपण असं एक क्रिस्टल टाकूया, वरच्या साईडनी करायचंय आपल्याला आणि पॅक करून घ्यायचं. परत एकदा इकडनं घेऊन त्याच्यामध्ये हे जे मोठे मणी आहेत ते आपण 6 टाकायचे. 6 टाका, 7 टाका. आता मी या फुलांमध्ये 6 टाकले म्हणून मी सगळ्यामध्ये 6 टाकून घेते. 2 3 4 5 6. हे सगळं मोजून वगैरे करायचंय तुम्हाला, तुम्ही अंदाजे नाही करू शकत कारण की याला परफेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी मोजून घ्याव्या लागतील. इथे एक जरा पीळ मारून घ्यायचं जेणेकरून आपल्याला क्रिस्टल मध्ये हे टाकायला इझी जातं. हे पहा आणि मग नंतर हे झालं की असं छान दिसतं. नंतर मग आपल्याला ही जी वायर आहे ती वर खालून घ्यायची आणि वरती काढायची आणि याच्यातून जे आपण आता मोठी मणी टाकलेले आहेत त्याच्यामधून तुम्हाला ही अशी टाकायची जेणेकरून हे जे मणी आहेत हे सुद्धा फिटिंग म्हणजे फिट मध्ये बसतील, एकदम फिट मध्ये बसतील. हे बघा फिटिंग मध्ये असं बसायचं असेल तर तुम्हाला ह्याच्यातून घ्यायचं, ह्या जाळीतून घ्या आणि मग ह्याच्यामधून काढायचं. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कराल तेव्हा थोडं अवघड जाईल पण हळूहळू सवय झाल्यानंतर तुम्हाला जजमेंट येते की बाबा आपल्याला कुठून कुठली वायर काढायची, कारण तुम्ही व्यवस्थित वायर बाहेर काढणं हे सुद्धा महत्वाचं आहे. याच्यामध्ये ज्वेलरी मेकिंग मध्ये तुम्हाला फिनिशिंग असणं महत्वाचं आहे खूप तुमच्या कामामध्ये, तरच छान तुमची सेलिंग होईल किंवा विक्री होईल म्हणजे ज्वेलरीची. हे पहा ठीक आहे. आता इकडनं 3-4 साईडने असं घ्यायचं म्हणजे आता 6 घातले तर 2-2च्या मधून तुम्ही असं करू शकता जेणेकरून सगळ्या साईडनी पॅक होऊन जाईल व्यवस्थित. आणि मग ते आता समजा इथून मी काढलं आणि मग ते इथे आपल्याला कट करायचं, इथे 2-3 वेळा असं रॅप करून घ्यायचं. आता मी कट करत नाहीये कारण की बांगडीला आपल्याला हे रॅप करायचंय, तर जिथे एक्सेस आता हे मगाशी जर टोक आहे तर ते मी कट करून घेते जस्ट. हे बघा हे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि मग फोल्ड करायचं इथे जर तार टोचत असेल तर. आणि ही जी तारे मी बांगडीसाठी रॅप करण्यासाठी ठेवून देते एक्स्ट्रा, ही कट नाही करत आहे, तर तुम्ही सुद्धा ही कट नका करू. तर आता हे बघा आता किती फुलं आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. आता ही ह्याच्यामध्ये साईज दिसतात 2x2. आपली जी 2x2 ची बांगडी असते त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा साईज घ्यायची असते मोठी, कारण की माप थोडं मोठं असतं ह्या बांगडीचं, ह्याच्यावरती कव्हर होतं त्याच्यामुळे मग जर 2x2 ची तुमचा हात जर 2x2 चा असेल तर तुम्हाला 2x4 गाळा हा घ्यावा लागेल असं असतं, किंवा 2x4 जर गाळा असेल तर 2x6 गाळा तुम्हाला हा असा वाला विकत घ्यावा लागतो, साच्या मार्केटमध्ये मिळतो. आणि जर तुम्हाला सामान पाहिजे असेल तर मी सुद्धा सेलिंग करते. तर आपण बांगडीला सुरुवात करतोय. सर्वप्रथम हे जे फूल आपण बनवलेलं आहे हे असं ठेवायचं आणि इथे जे बांगडीच्या साच्याला एक असं होल दिलेलं आहे तर त्याच्यामधून हे तुम्ही असं सर्कल मधून याच्या खाली काढून घ्यायचं आणि आपल्याला ह्याला परत रॅप करायचं. एकदम इझी आहे, तुम्हाला हे व्यवस्थित रॅपिंगच करायचं आहे. फक्त एक आहे की तुम्ही बांगडी जेव्हा रॅप करता तेव्हा तुमच्या बांगडी जेव्हा वेअर कराल तेव्हा तुमच्या हाताला लागली नाही पाहिजे, अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करायची. आणि जो एक्स्ट्रा धागा म्हणजे एक्स्ट्रा वायर जी आहे हे बघा ते खूप सुंदर दिसतं, ते पूर्ण घट्ट बसले बघा बॅक साईडने असं दिसतं. आणि इकडनं अशी प्रत्येक ह्याच्यातून तुम्हाला असं फोल्ड करून घ्यायचंय आणि मग आता नऊवारी साडीवरती वगैरे अतिशय सुंदर दिसतं. आता आषाढी एकादशी येतेच आहे तर तुम्ही असे सुंदर साज बनवून किंवा सेट बनवून विकू सुद्धा शकतात.
किंवा मग स्वतः वेअर सुद्धा करू शकतात. हे बघा, आता हे सेकंड फुल इथे थोडी मी गॅप ठेवते, म्हणजे याच्यात मी जरा हे असे ओव्हल शेपचे क्रिस्टल टाकू शकतो, किंवा जर तुम्हाला गॅप नसेल पाहिजे तर हे फुल असं जवळ जवळ घेऊ शकता, जेणेकरून म्हणजे जे खालची बाजू आहे बांगडीची ती दिसता कामा नये. आता मी सेकंड परत घेते, तर मी इथे जस्ट टाकून घेते. एक ग्रीप भेटते आपल्याला, एक सेंटर मिळतो, ह्याच्यासाठी आपण हे जे होल्स दिले त्याचा वापर करायचा. परत सेकंड फुल मी ऍड करते. हे बघा, हे फुलाचं ह्याची पाकळी जी आहे ही अशी मधोमध इथे घ्यायची इथे, आणि मग परत रॅप करायचंय. हे पहा, एकदम इझी आहे. आणि रॅप करत करत असं रॅप करताना सुद्धा तुमचं वरती खालती व्यवस्थित रॅप व्हायला, म्हणजे कसंही रॅप नाही करायचं, मण्यातून व्यवस्थित ते केलं पाहिजे, व्यवस्थित दिसलं पाहिजे. म्हणजे ह्या मण्यांवरती तुमची तार दिसता कामा नये, ह्या कुठल्याच ह्याच्यावरती असं व्यवस्थित रॅपिंग व्हायला पाहिजे. हे बघा किती पटकन होत आहे. आणि हे जे तुमचे वायर्स आहेत एक्स्ट्रा, तुम्ही कट करून टाकायचे आहेत तुमचं रॅपिंग झाल्यानंतर. अतिशय सुंदर दिसते ही बांगडी घातल्यानंतर. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता, तुम्हाला जर बनवायचं नसेल तर. आणि रिझनेबल आहे माझ्याकडे रेट्स, काही महाग नाहीये. आणि पर्ल हे चांगल्या क्वालिटीचे आहे, त्याच्यामुळे त्याचा कलर वगैरे जाणार नाही. खोटं आहे हे, त्याच्यामुळे थोडा पाण्यात घालायचं अवॉइड करायचं. जर पाण्यात तुम्ही यूज केलं तर थोडंफार तर कलर जाण्याची शक्यता असते, खास करून ह्या मण्यांचा किंवा हे मणी. पण मोतीचं जे वर्क आहे ते जात नाही, कारण हे चांगल्या क्वालिटीचे चायनाचे मोती आहेत. मोत्यामध्ये तुम्ही ओरिजिनल तुमच्याकडे जर मोती असेल तर तुम्ही त्याचे सुद्धा ह्या बांगड्या बनवू शकता स्वतःसाठी वापरण्यासाठी, किंवा तुम्ही कस्टमरला सुद्धा सजेस्ट करू शकता. जर तुमच्याकडे चांगले कस्टमर असतील तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. आणि घेणारे घेतातही, असं नाहीये की बाबा घेणार नाही. तुम्ही जर चांगली सर्व्हिस किंवा चांगली हे दिलं तर तुम्हाला नक्कीच प्रतिसाद चांगला मिळतो बिझनेससाठी. हे पहा, अतिशय सुंदर ही बांगडी दिसते. ह्याचा सेट असतो पूर्ण, मंगळसूत्र, बांगड्या 2, त्याच्यानंतर एक नथ, अंगठी, कानातले, असं माझ्याकडे सेट अवेलेबल आहे. कोणाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9552685942. तुम्ही बघताच आहे की पटापट आपली बांगडी रेडी होते. हे पहा, कटिंग तुम्हाला व्यवस्थित करायचंय. लक्षात ठेवा, मी नेहमी तेच सांगते की तुमचं कटिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे या सगळ्यामध्ये. कारण तुमची जी 0.3 ची वायर जी असते ना ही लागते, अशी टोचते जराशी. तुम्ही जेव्हा काम करता, जर तुम्ही ती व्यवस्थित अशी पॅक केली नाही जेव्हा कट केल्यानंतर, तर काही उपयोग नाहीये. मग ती लागली तर मग किंवा अडकली तर हे सगळं निघू शकतं. हे पहा, आता 3 फुलं आपली आपण छान अशी हे केलेली आहेत रॅप. चौथं फुल मी ऍड करते. मी जेव्हा फूल बनवत होती तेव्हाच हे असे जास्त एक्सेस वायर ठेवलेल्या, मला म्हणजे एक रॅप करण्यासाठीच हे मी ठेवून दिलेलं. हे पहा, आता परत एकदा मी ह्याच्यातून असं काढते प्रत्येक ह्याच्यातून, मण्यातून. हे जे मणी आहेत, गेहू मणी यूज केले, तुम्ही साधे मणी यूज करू शकता, मीन्स गोल मणी जे असतात त्याच्यावर सुद्धा हे होतं. तुमच्यावरती आहे की तुम्हाला प्राजक्ताच्या फुलांचं बनवायचंय, बकुळी सागच्या फुलांचं म्हणजे मण्यांचं बनवायचंय. तुम्ही कुठलेही हे टेक्निकनी, म्हणजे टेक्निक हीच, फक्त तुम्ही मणी चेंजेस करू शकता. हे पहा, मी प्रत्येक ह्याच्यातून गोल फिरवून घेते, जेणेकरून ते फूल आपलं हालू नये, किंवा मग असं चेक करायचं जरा की बाबा आपलं फूल हलतंय का, आपल्याला कुठल्या साईडनी फोल्डिंग अजून करायची गरज आहे. हे पहा, आणि हे असं एखाद्या ह्याच्यातून, असं काही नाहीये ठराविक की ह्याच्यातूनच तुम्हाला हे बाहेर काढायचंय आणि कट करायचंय. तुम्हाला जर वाटलं की बाबा ह्या मण्यातून आपलं फिक्स झालंय आणि आता ह्या मण्यातून आपण काढूया, तर तसं तुम्ही हे काढू शकता. हे पहा, आणि आता असं फोल्ड करते मी, आणि याला असं वरच्या साईडनी घ्यायचं, खालच्या साईडला टाकायचं नाही. खालच्या साईडनी जर तुम्ही टाकलं ना तर ते लागणार हाताला. हे पहा, आता एवढं सुंदर दिसतंय. आता परत एकदा, आता या बांगडीला 2, म्हणजे ही 2-4चा गाळा आहे हा. आता किती फुलं लागतात ते आपण बघूया. हे पहा, हे पहा कसं करायचं मी दाखवते तुम्हाला. बऱ्याच म्हणजे बरीच फुलं आपली लावून झाली, तर तुमच्या आता लक्षात आलंच असेल.
की आपण एक कसं पॅक करतोय. आपली साईड जर दिसत असेल तर थोडस मूव्ह करायचं बांगडीला, पुढे ढकलायचं जेणेकरून ते झाकलं जाईल. हे पहा, आता इथे माझा तारेचा जो हे आहे ते कमी आहे, तर मी आता इथेच त्याला फोल्ड करून घेणार आहे आणि पुढच्या ह्याला ऍडिशन करणार आहे, म्हणजे पुढचा मणी ऍड करणार आहे. ह्याला ऍड करताना तुम्हाला इथे त्याला असं पकडून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित ऍड होतो. हे पहा, हा जो मणी खेचायचं नाही, खेचली तर ही तार तुटते, त्याच्यामुळे खेचायचं नाहीये तुम्हाला, अलगद तुम्हाला हे सगळं काम करायचंय, अलगद हाताने. हे पहा, ठीक आहे. परत सेकंड आता आहे इथे ऍड होईल. तुमचा जर गाळा मोठा घेतला बांगडीचा तर तुम्हाला जास्त फुलं बनवावी लागतील. ती फुलं आधी बनवून घ्यायची, एक 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 करत नाही बसायचं. आधीच फुलं बनवून घेतली ना तर तुम्हाला इझी जातं, आणि ही फुलं राहिली तरी सुद्धा तुम्हाला नेक्स्ट म्हणजे जसं नथ म्हणा किंवा मंगळसूत्राचं पॅन्डन म्हणा, कानातले म्हणा, या सगळ्याला ही फुलं उपयोगी पडतात. क्लासचं तर मी तुम्हाला सांगितलंच आहे, क्लास चालूच आहेत याचे, तुम्ही क्लासमध्ये येऊ शकता. स्वतः या किंवा ऑनलाईनही क्लास घेते मी, तुम्ही ऑनलाईन करू शकता. ऑनलाईन मग तुम्हाला हे सगळं साहित्य पुरवलं जातं, म्हणजे जेवढं मी तुम्हाला शिकवणार आहे त्या सगळ्याचं साहित्य मी तुम्हाला कुरिअर करते. त्याच्यानंतर मग आपलं रोजचं एक 12 दिवसाचं सेशन आहे की रोज रात्री मी 8 ते 10 किंवा 8 ते 9 तुम्हाला जसा टाइम सुटेबल असेल त्या ह्याच्यानुसार आपण रोज ऑनलाईन क्लास घेते मी त्याचा. आणि तुम्हाला इझी जातं, कारण की कसं आहे, एकतर मी तुम्हाला सामान वगैरे सगळं प्रोव्हाइड केलेलं असतं, त्या सामानामध्येच तुम्हाला हँड्स ऑन म्हणजे तुमच्या हातानेच हे सगळं बनवायचं असतं. जसं मी आता हा व्हिडिओ काढते तसंच मी तुम्हाला त्यावेळेला कॅमेऱ्यातून हे असं दाखवत असणार की हे असं करा, हे असं करा. बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत याच्यात नवीन नवीन, म्हणजे असं नाही की मी आता जसं हे दाखवते तर संपलं, असं नाहीये. खूप नवीन नवीन टेक्निक्स येत राहतात. तसं आता गणपती आहे, तर गणपतीसाठी गणपतीची कंठी म्हणा किंवा बऱ्याच म्हणजे बिगबाळीला जेव्हा आपण म्हणजे असं घालतो कानामध्ये गणपती बाप्पाच्या, तर ते सुद्धा मी दाखवणार आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या तुम्ही याच्यातून क्रिएट करू शकता. जसं संक्रांती, तर संक्रांतीला तुम्ही वाण म्हणून या गोष्टी देऊ शकता. तर या सगळ्याची आयडिया देखील मी देणार आहे तुम्हाला, की असं नाही नुसता क्लास केला म्हणजे क्लास झाला आणि माझं तुमचं हे संपलं, असं नाहीये. हे बघा, असं ऍडिशन करत राहते मी. बघा, हे अशा आतापर्यंत आपली जी बांगडी केलेली आहे 1 2 3 4 5 6 7 फुलं लागलेत, आणि आता इथे अजून 3 फुलं आपल्याकडे बघा, 1 2 आणि 3. हे बघा, आपल्याकडे फुलं रेडीच आहेत. तुम्ही तर आधी फुलं, जसं मी बोलली की बाबा तुम्ही फुलं रेडी ठेवली तर तुम्हाला बांगडी बांधणी करायला खूप इझी जातं, कारण मग एक फुल बनवा, परत बांधा, परत हे करा. तुम्ही 2x4च्या ह्याला किती फुलं लागतात ह्याचा अंदाज तर मी तुम्हाला देतेच आहे आता. आणि तुम्ही फुलांच्या ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या किती घेतात त्याच्यावर पण डिपेंड आहे, कारण की तुम्ही जर कमी घेतल्या तर ते जास्त फुलं बसणार तिथे. तर ह्या मी 9 पाकळ्या म्हणजे 9 मण्यांचं मी जे केलेलं आहे, प्राजक्ताच्या फुलांचं ह्याचं जे नाव आहे याला, की प्राजक्ताच्या फुलांसारखं हे दिसतं घेऊ मणी, म्हणून मग प्राजक्ताच्या फुलांची बांगडी असं एक नाव आहे. हे पहा, आता मी इथे कट करते. आता अजून एक आणि लास्टला इथे एक, असं म्हणजे व्यवस्थित तुमचं होतं. तुम्ही जर छान बांधणी केली तर लास्टला जे उरतं तर तिथे एक आपलं फुल बसेल अशी एवढीच जागा उरते, तर तुम्ही समजायचं की आपली बांधणी परफेक्ट झालेली आहे. आपलं जे काम आपण करतो त्याला फिनिशिंग असणं पण गरजेचं आहे. तुम्ही सेल आउट जर करत असाल तर तुम्ही पैसे कमवण्यासाठी नुसतं कसंही गिरायकाला द्या तसं नाहीये. तुम्ही एकदा दिल्यानंतर तुमच्याकडे परत गिराईक यायला पाहिजे, या भावनेने तुम्ही जर काम केलं तर ते अजून सुंदर होतं. क्वालिटी मेंटेन करणं गरजेचं आहे. तुम्ही जे प्रोडक्ट वापरता ते जर तुम्ही साध्यातले मणी वगैरे वापरले तर त्याचं असं उठावदार एवढं दिसत नाही. जसं आता या एवढी सुंदर शायनिंग आहे या मण्यांना, मोत्यांना. तुम्ही हे साधे जर मणी वापरलेत तर काही उपयोग नाही, ते मग खराब होणार. आता हे बघा, आता म्हणजे इथे वायर आहे आणि ह्याला मी वायर लावलेली नाहीये. आता तुम्ही जर तुम्हाला याला ऍडिशन करायचं असेल तर पहा मी कसं करते. हे फुल मी इथे अटॅच केलेलं आहे आणि खालनं डायरेक्ट मी तार याच्यात टाकलेली आहे.
ठीक आहे, हे पहा. आणि मग आता ही बॅक साईडनी अशी त्याला घेते या साईडनी वरती आणि मी हे फुलाचं पॅक करते. हे पहा, याने काय होतंय, माझी तार वेस्ट गेली नाही आणि फुलाला वेगळी मला तार ऍडिशन करावी लागली नाही. त्याच तारेमध्ये मी रॅप केलेला आहे. 0.3 ची वायर आहे. हे बघा, वायर म्हणा, तार म्हणा. आणि अशा प्रकारे आपली सुंदर अशी बांगडी तयार झालेली आहे. ही जर बांगडी तुम्हाला पाहिजे असेल तर मी सेल आउट सुद्धा करते. याच्या 2 बांगड्यांची किंमत आहे 350 रुपये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला ऑर्डर करा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9552685942 आणि जर क्लास करायचा असेल तरी कॉन्टॅक्ट करा. हे पहा, अशी सुंदर बांगडी तयार झाली. आता मीच वेअर करून तुम्हाला दाखवते. आता मी याला अजून काही चिटकवलंही नाहीये, तरी सुद्धा माझ्या हातात ही सुंदर बसते. किती छान दिसते. अशा जर तुम्ही हिरव्या बांगड्यामध्ये घातल्या आणि एक जरी घातली तरी किती सुंदर दिसते बघा. आता जर तुम्हाला याच्या मागे ग्लू लावायचा असेल तर हा 7000 चा ग्लू येतो. समजा तुम्हाला लागलीच बांगडी तर तुम्ही हा असा ग्लू जिथे आपण हे बघा बांधणी जेव्हा करतो तेव्हा बघा कसं बांधणीचं दिसतंय छान, तसं दिसायला पाहिजे. फिनिशिंग हे महत्वाचं आहे तुमच्या कामात. हे जरा जरासं स्टिक करते मी. स्टिक करणं हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण की कसं आहे, जराशी कुठे तार चुकवून राहिली असेल तुमची तर तुमची ती लागू नये तार. किंवा जर आपण जर काम केलेलं आहे आणि समजा एखादं फूल खूप कमी त्याला तार बांधलेली आहे तर ते निघू नये म्हणून मग हे स्टिक त्याचं काम करतं की बाबा वस्तू चिटकून राहते. आणि हे वेळ लागतो हे स्टिक सुकायला. जर समजा आता तुम्ही हे लावलंय तर 1-2-3 तास तरी हे सुकायला लागतं. तुम्ही लगेचच्या लगेच पॅक वगैरे करायचं नाही याला. हे असंच ठेवून द्यायचं आणि जरा ठेवताना की आधी याला असं बंद करायचं, आता ते खराब होऊन जाईल. हे बघा, अशी सुंदर आपली बांगडी तयार झालेली आहे. माझं जयूर आणि क्रिएशन हे युट्यूबला चॅनल आहे. तुम्हाला असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बघायचे असतील किंवा नवनवीन काय काय शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही वस्तू कशी झालेली आहे. प्राजक्ताच्या फुलांची बांगडी. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.